हॅलो नमस्कार मंडळी, हा माझा पहिला व्लॉग आहे आणि आम्ही निघालो आहोत शिर्डीला विथ आमचे फ्रेंड्स आहेत मिस्टर अँड मिसेस परब. तर आम्ही नीता बसने ट्रॅव्हल करत आहोत स्लीपरने. तीर्था बसमध्ये गेल्यानंतर तिची मस्ती चालू झाली आहे आणि बस तशी क्लीन कम्फर्टेबल छान होती. आम्ही सगळं व्यवस्थित सेटल झालो. आज तीर्थाच्या पप्पांचा बर्थडे आहे म्हणजे 6 डिसेंबर. तर 6 डिसेंबरच्या रात्री आम्ही निघालो आहोत शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी. सकाळी आम्ही 5:30-6च्या सुमारास उतरलो शिर्डीमध्ये आणि एक असं हॉटेल बघितलं म्हणजे नॉर्मलच हॉटेल होतं आम्हाला, कारण का फक्त फ्रेश व्हायचं होतं आणि चेंज करून निघायचं होतं लगेचच. तर हॉटेल तसं ठीक होतं आणि क्लीनलीनेस होता त्यामुळे काही वाटलं नाही. आणि आम्ही 7च्या दरम्यान आम्ही लगेच फ्रेश वगैरे होऊन साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात जायला निघालो. तीर्थाची मस्ती परत चालू झाली होती, धावपळ वगैरे तिची चालूच होती. 10च्या आसपास आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. हे आहे मंदिराचा परिसर, तो कळस. मंदिरामध्ये ॲज युजल मोबाईल अलाव नाही आहे. नंतर आम्ही द्वारकामाईचं दर्शन घेतलं आणि थोडंफार फोटोशूट केलं. तिथे छोटी मोठी जी मंदिरं आहेत त्या सगळ्यांचं दर्शन घेऊन झालं. निघालो शॉपिंगला. तिथे खूप छान छान असे तांब्या पितळेची भांडी, दिवे, पूजेचं सामान खूप छान होतं. शॉपिंग नंतर आम्ही एका उडुपी हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो. तर तीर्थाची पण तिचं मेनू रीडिंग चालू झालं होतं. तर नाश्त्यामध्ये आम्ही पायनॅपल शिरा, मेंदू वडा, डोसा, मिसळपाव मागवलं होतं. आणि नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही लगेचच शनी शिंगणापूरला शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी निघालो. वातावरण खूप छान विलोभनीय होतं. 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका ठिकाणी परत ऊन होतं भरपूर, त्यामुळे असं लिक्विड वगैरे काहीतरी घ्यावं या हिशोबाने एका ढाब्या टाईप हॉटेलवरती असं ढाबा टाईप होतं तिथे थांबलो. तर तिथे असं दिसलं की बैलाच्या सहाय्याने उसाचा रस काढला जात होता. हे ॲक्च्युली सगळीकडेच तसं दिसत होतं शनी शिंगणापूरला रोड साईडला जितके काही ढाबे आहेत तिथे. नंतर आम्ही काकडी ऊन होता म्हणून आणि उसाचा रस पिऊन लगेचच निघालो. तर जाताना आम्हाला दिसलं की बैलगाडी पूर्ण ह्या अशा उसाच्या ढेऱ्यांनी भरलेल्या आहेत. मे बी हे सगळे लोक उसाच्या कारखान्यात जात होते, साखर कारखान्यात जात होते. ते खूप छान शिस्तीमध्ये एकापाठोपाठ एका लाईनीमध्ये व्यवस्थितपणे चालले होते. शिर्डीवरून शनी शिंगणापूरचं असं 1.5-2 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो शनी शिंगणापूरला. शनिदेवाचं आमचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आवारामध्ये थोडं फोटोशूट करण्यासाठी पुन्हा थांबलो. तर आहे शनी शिंगणापूरच्या मंदिराच्या आतमधला परिसर. शनी शिंगणापूरवरून आम्ही शिर्डीला पोहोचलो काहीतरी 7:30-8च्या दरम्यान. आम्ही डिनर करण्यासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. ॲम्बियन्स खूप छान होता. तर डिनरमध्ये आम्ही मागवलं होतं भेंडी फ्राय, बैंगन मसाला, चपाती, दाल फ्राय आणि जिरा राईस. डिनर करून आम्हाला लगेचच 9च्या गाडीला म्हणजे मुंबईला येण्यासाठी बसायचं होतं. तीर्था लगेचच झोपून गेली होती पूर्ण मस्तीमुळे आणि थकल्यामुळे. तर असं आमचं साईबाबांचं आणि शनी शिंगणापूरचं दर्शन झालं. हा